नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण आल्मंड चॉकलेट्स बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी मी बदाम घेतलेले आहेत। हे मोर्डे कंपनीचं मिल्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे। तुम्ही डार्क चॉकलेट घेतलं तरी सुद्धा चालेल। पॅन गरम झालेला आहे आणि बदाम आपण आता ड्राय रोस्ट करून घेऊयात। आणि पॅन जास्तच गरम झाला असेल तर गॅस बंद करते मी आता। आणि याच्यातच आता छान कडक असे बदाम भाजले जातील, कारण याला मग डाग पाडून द्यायचे नाहीत वरती भाजताना। मंद आचेवरतीच खरपूस असे बदाम आपण भाजून घेणार आहोत। पाण्याला उकळी आली की आपण एका बाउलमध्ये, बाउल हा ओलसर नकोय, सुक्काच बाउल पाहिजे। आणि याच्यामध्ये आपण चॉकलेट काढून घेतलेलं आहे ते याच्यावरती ठेवायचं। फक्त बाउलला खालच्या बाजूनी पाणी लागलं नाही पाहिजे। आणि गॅस मी आता मंद करून घेत आहे। बाउल गरम झाला वाफेवरती की नंतर मग चॉकलेट वितळते। मी हा गॅस बंद केलेला आहे आणि छान असे बदामसुद्धा ड्राय रोस्ट झालेले आहेत। आता आपण हे थंड करून घेऊयात। चॉकलेट हे मेल्ट व्हायला लागलं की याच्यामध्ये आपण बटर टाकून घेऊयात। हे पहा, चॉकलेट असं छान मेल्ट करून घेऊयात आपण। कारण पाण्याला एकदा उकळी आली ना, गॅस बंद केला तरी पण चालतंय। आणि खाली पातेल्यात गरम पाणीच आहे, त्याच्यावरतीच आपण हे छान असं मेल्ट करून घेऊयात। हे जेवढं हलवल ना तसं ते असं पातळ होईल पहा। आणि याच्यात आपण बटर घातलं त्याच्यामुळे हे चॉकलेटला अशी छान शाईन येते, त्याच्यासाठी आपण बटर टाकलेलं आहे। चॉकलेट छान असं मेल्ट झालेलं आहे। हा बटर पेपर घेतलेला आहे। हे पहा, असा बदाम आपण ड्राय रोस्ट केले ना, परतून घेतलेत, ते आता पूर्णपणे थंड झालेले आहेत। ते आता आपण एक एक करून चॉकलेटमध्ये टाकून चॉकलेटमध्ये डिप करणार आहोत। याच्यामध्ये आता आपण बदाम टाकून घेऊयात। आणि या पेपरवरती त्यासाठी ठेवूयात। आता अशाच पद्धतीने सर्व आल्मंड आपण त्याच्यात डिप करून घेणार आहोत। आणि आता ते आपण फ्रीजरमध्ये ठेवूयात, म्हणजे ते पूर्ण सुकतील। हे पहा, हे फ्रीजमधून काढलेले आहे। याचा आता आपण एक कोट केला होता याला, आता आपण याला डबल कोट करून घेऊयात, त्याच्यामुळे खायला खूप सुंदर लागतात। मग हे चॉकलेट छान असं मेल्ट करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण आल्मंड टाकून देणार आहोत। हे पहा, अशाच पद्धतीने आपण सर्व आल्मंड चॉकलेटमधून डिप करून घेऊयात। हे पहा, आपण आल्मंडला चॉकलेटने डबल कोट केलेला आहे। आता हे पुन्हा फ्रीजरमध्ये ठेवूयात। फक्त 5च मिनिटं लागतात ते सेट व्हायला। हे पहा, आपण हा दुसरा कोट केलेला आहे। याच्यातून काही मुलांनी खाल्लेले आहेत आणि खायला सुद्धा खूप छान लागतात। तुम्ही तुमच्या मुलांसाठी असे आल्मंड चॉकलेट बनवून ठेवा। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।